सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 6 महिने पूर्ण झालेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी लढा उभा केला। या संदर्भात मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख काय सांगाल? आज 6 महिने झालेले आहेत, काय कसे दिवस गेलेत 6 महिने झाले त्या संपूर्ण घटनेला? प्रत्येक दिवस न्याय मागण्यात गेलाय, प्रत्येक दिवस लढण्यात गेलाय आणि प्रत्येक दिवस हा इतक्या दुःखात गेलाय। परंतु ह्याला एकच गोष्ट आहे की जे सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्यांनी जे कुटुंबाला आपलं समजून जी वागणूक दिली आहे, म्हणजे समजून घेतलंय किंवा आधार दिलाय, त्यातून आम्ही पुढे जातोय न्यायाच्या दिशेनं। आता सगळे आरोपी अटक आहेत, एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि चार्जशीट पण दाखल झालेली आहे। नेमकं काय आता पुढचं पाऊल असणार आहे? की मी काही दिवसापूर्वी एक मागणी केली होती की ज्या लोकांनी ह्या आरोपीला फरार करण्यामध्ये किंवा ज्या लोकांनी फोन पे पैसे केले ह्या आरोपीला पोहोचण्यासाठी किंवा ज्यांनी गाड्या दिल्या, ह्या लोकांचे नाव तरी कमीत कमी जाहीर करा। या गुन्ह्यात नाही तर त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करून त्यांना वेगळ्या गुन्ह्यामध्ये ह्याच प्रकरणातील त्यांना शिक्षेस पात्र करा, अशी आमची मागणी आहे। 6 महिन्यानंतरही कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे, याबाबतची काही माहिती प्रशासनाने तुम्हाला दिली आहे का? प्रशासनानं माहिती देण्यापेक्षा आम्ही ज्या वेळेस विचारतो त्यावेळेस प्रशासन असं म्हणते की त्याचा कुठेही थांगपत्ता नाही, त्याच्या घरच्याला त्याचं काही घेणं देणं नाही म्हणण्यापेक्षा तो कुठल्याच प्रकारे कव्हरेज मध्ये येत नाही, संपर्कात येत नाही। परंतु ते कारण आम्हाला जमणार नाही। आम्हाला तो जो आरोपी आहे फरार झालेला त्याला जेरबंद करणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। त्या आरोपींना ज्यांनी फरार केलं, ज्यांना सांभाळलं, त्या लोकांसाठी वेगळ्या कायद्याखाली त्यांना शिक्षेस पात्र करावं यासाठी आम्ही एक आक्रमक पवित्रा घेणार आहोत। वैभवी देखील आपल्यासोबत आहे। वैभवी, तू देखील या न्यायाच्या लढ्यात 6 महिने झाले लढतेस। खरं तर हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आमचं कुटुंब यातून सावरणं असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला या दुःखातून सावरलंय। आज तुमच्या सर्वांच्या साथीमुळे हा लढा इथपर्यंत उभारलाय। नेमकं प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे? मागणी गेले 6 महिने झाला आमची तर मागणी एकच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला त्या व्यक्तीशी काही घेणं देणं नाहीये, फक्त त्यांचा जो विचार आहे त्या विचाराला आपल्याला संपवायचंय। सहकारी विकास मानेसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। एक छोटासा ब्रेक घेतो या बातमीसह। पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।